पुणे बिल्डर पुत्र पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीच्या ब्लड टेस्ट वेळी उपस्थित असणाऱ्या तिघांचा शोध सध्या घेतला जातोय। ब्लड टेस्ट पूर्वी डॉक्टर अजय तावरे सोबत तिघांची चर्चा झाली अशी माहिती कळतीये आणि रक्त तपासताना अल्पवयीन आरोपी सोबत हे तिन्ही व्यक्ती होते अशी देखील माहिती कळते आणि त्याच्यामुळेच त्यांचा शोध घेतला जातोय। प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून याबाबतचे अपडेट्स आपण घेणार आहोत। बालाजी, हा शोध नेमका कुठपर्यंत आलेला आहे? तीन व्यक्ती कुठे आहेत हे समजू शकले का? पोलीस त्यांचा शोध घेत आहे। त्या अल्पवयीन कार चालकाचा रक्ताचा नमुना घेण्यापूर्वी डॉक्टर अजय तावरे सोबत एका व्यक्तीने सल्लामसलत केली होती। ती व्यक्ती कोण आहे याचा शोध घेत आहेत आणि प्रत्यक्ष रक्ताचा नमुना देते वेळेस तीन व्यक्ती आलिशान गाड्यातून ससून हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या आणि त्या तिथे उपस्थित होत्या। त्या तीन व्यक्तीचा सुद्धा शोध पोलीस घेत आहेत। पोलिसांनी अजय तावरेंच्या ऑफिसातले सीसीटीव्ही जे आहेत आपल्या ताब्यात घेतले होते, त्यातून ही माहिती समोर आलेली आहे। आणि त्या अगोदर अतुल घटकांबळे यांच्याशी एका व्यक्तीने आलिशान गाडीत येऊन चर्चा केली। त्यानंतर अजय तावरे आणि अग्रवाल यांचं संभाषण झालं। जी व्यक्ती अजय तावरे यांना सल्लामसलत करत होती ती व्यक्ती कोण आणि या तीन व्यक्ती कोण, या सर्वांचा शोध पोलीस घेण्यासाठी आता वेगवेगळे पथक तयार करण्यात आलेत। कदाचित आज पोलीस तिथपर्यंत पोहोचू शकतील अशी शक्यता आहे, मात्र पोलिसांनी त्याची गुप्तता पाळलेली आहे। आता तीन व्यक्ती कोण होत्या हे पाहणं महत्वाचं आहे। रिद्धी, अगदी। आणि बालाजी, या तीन व्यक्तींचा शोध जो सुरू आहे त्या संदर्भातले आणखी अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर या सगळ्या प्रकरणावर गृहमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणालेत बघूया। पुण्याच्या संदर्भात योग्य प्रकारची कारवाई चाललेली आहे। काही लोक याचं राजकीयकरण करण्याचा प्रयत्न करतायत, हे कोणाच्या इशाऱ्यावर करतायत हेही हळूहळू समोर येत आहे। पुण्याच्या प्रकरणामध्ये प्रकरण एकीकडे आहे, पण या प्रकरणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक कोणावर तरी निशाणा मारण्याचा प्रयत्न करतायत। त्यांचा राजकीय डावही हळूहळू उघडकीस येतो आहे। पुण्याच्या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही। पहिल्या दिवशी सांगितलं होतं, सोडणार नाही म्हणजे नाही।